डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये 5वी अटक झालेली आहे। आरोपी साधना कारंडेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर ही मोठी कारवाई झाली आहे। रमेश म्हात्रेच्या आत्मसमर्पणाकडे आता लक्ष लागलेलं आहे। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आतिश, 5वी अटक या प्रकरणामध्ये साधना कारंडेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत, काय माहिती आहे? ते जे डॉक्टर आहेत त्यांना मारहाण केली होती। त्याच्यामध्ये साधना कारंडे ही जी महिला होती ही त्यावेळी देखील होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा ती महिला दिसत होती आणि तिने सुद्धा मारहाण केल्याचं समोर आल्याने साधना कारंडेला काल रात्रीची आहे ती अटक केलेली आहे आणि आज ती तेलंगणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। रमेश म्हात्रे यांना हायकोर्टामधनं त्यांची जामीन जी आहे ती रद्द केली आणि त्याचप्रमाणे जे 3 आरोपी होते त्यांची देखील जामीन जी झाली होती त्यांची देखील जामीन जी आहे ती हायकोर्टाने रद्द केलेली आहे। तर त्यामुळे जी 5वी जी आरोपी होती ती कारंडे आहेत त्यांना देखील काल जे आहे त्या सीसीटीव्ही फुटेजवरनं जे आहे त्यांना काल रात्री अटक करण्यात आलेली आहे। आतिश, रमेश म्हात्रे यांना कोर्टानं आता शरण येण्याचे खरं तर आदेश दिलेले आहेत, त्यामुळे रमेश म्हात्रेच्या आत्मसमर्पणाकडे देखील आता लक्ष लागलंय। कारण की कोर्टाने जे आहे ते आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे त्यांना सांगण्यात आलेले आहे की तुम्ही स्वतःहून सरेंडर व्हा म्हणून। मात्र रमेश म्हात्रे जे आहे ते अजूनही फरार आहेत, कारण की पोलीस बंदोबस्त त्यांच्या घराकडे देखील लावण्यात आलेले, मात्र काही घरी नाहीये। कुठे आहे ते अजूनही पोलीस जे आहे ते शोध घेत आहेत। मात्र 5 वाजेपर्यंत जे आहे त्यांना शरण येण्याचं हायकोर्टाने सांगितलेलं आहे। त्यानंतर कधी शरण आले नाही तर त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करण्याचा आदेश देखील दिले। त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते हजर होत आहेत की पोलिसांना शोधून काढतात हे आता पाहावं लागणार आहे। निश्चितच धन्यवाद आतिश या सविस्तर माहितीसाठी।